किसी को गठ नेता चुनने के साथ साथ महाराष्ट्र का मुख्यमंत्री इस पद पर भी सभी लोगों ने चुना है। कल 5:30 बजे हमारे आपके सभी की उपस्थिति में राज्यपाल जी, माननीय देवेंद्र जी, उनकी टीम को मुख्यमंत्री की शपथ दिलाएंगे। देवेंद्र जी ने कहा था 2017 के 2019 में उन्होंने कहा था कि पुनः ही, और देवेंद्र जी फिर से आ गए। सभी बहनें, सभी भाई उसके लिए बधाई के पात्र हैं। दादा मार्गदर्शन करेंगे। आप सभी लोग जन बुलावे भी नहीं अच्छी संख्या में आए, सबको ढेर सारी शुभकामनाएं, सबको ढेर सारी बधाइयाँ। आने वाले दिनों में ऐसे ही मिल करके महाराष्ट्र की राजनीति में इस तरह से धोबी प्रचार दिया है, उमाठा को, शरद पवार की पार्टी को और कांग्रेस को, महाविकास आघाड़ी को आने वाले मुंबई महानगर पालिका के चुनाव में ऐसे ही सब मिल करके महाविकास आघाड़ी को फिर से धक्का मारेंगे और मुंबई महापालिका में भारतीय जनता पार्टी का महापौर बनाएंगे। खूब खूब धन्यवाद। भारत माता की जय। मैं अभी 4 विधानसभा के अध्यक्ष और नगर सेवक बड़े भाई बाला टोड़ी से कहूँगा कि मार्गदर्शन करें। बाला टोड़ी, बोलो भारत माता की जय। भवानी जय 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 भवानी, जय भवानी, जय भवानी, जय भवानी। बहुत बहुत धन्यवाद। खरं तर आज भारतीय जनता पार्टीच्या तमाम कार्यकर्त्यांसाठी हा आनंद उत्सवाचा कार्यक्रम आहे। देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये 2014 ते 2019 हा महाराष्ट्र प्रगतीपथावर नेण्यासाठी ज्यांनी रात्रीचा दिवस एकत्र केला आणि तत्पश्चात ज्यांच्यावर भरोसा ठेवला होता आणि ज्यांनी जनतेने पुन्हा एकदा देवेंद्रजींचं नेतृत्व युतीला सांभाळण्यासाठी 2019 मध्ये पूर्ण बहुमत दिलं असल्यावेळी पाठीमध्ये खंजीर घुसून काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसणारे उद्धव ठाकरे यांनी 2019 ते 22 पर्यंत 2.5 वर्ष घरात बसून आणि फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून या महाराष्ट्राची अधोगती केली होती। पुन्हा एकदा 2022 ला देवेंद्रजींची चाणक्य नीती आणि अमित शाह आणि मोदीजींचे आशीर्वाद आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आलं। आपण सर्वांनी पाहिलं होतं की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये चुकीचं नेरेटिव्ह पसरण्याचं काम या महाविकास आघाडीने केला। परंतु लाडली बहीण असू दे, जलयुक्त शिवार असू दे, शेतकऱ्यांचे वीज बिल माफी असू दे, अशी सर्व लोकाभिमुख योजना घेऊन महायुती महाराष्ट्राच्या जनतेच्या दरबारी गेली आणि आपल्या सर्वांच्या प्रयत्नाने पुन्हा एकदा महायुतीला अभूतपूर्व असं यश मीडिया 20 तारीखला निवडणूक झाल्यानंतर वेगवेगळे सर्वे दाखवत होते। या सर्व सर्वे फेल ठरवण्याचं काम महाराष्ट्राच्या तमाम जनतेने आणि भगिनीने करून दाखवलं आहे। आता ईव्हीएम वर खापर फोडण्याचं काम चालू आहे। इलेक्शन कमिशनरने आजच त्यांना सर्व प्रात्यक्षिक दाखवून ईव्हीएम मध्ये कोणत्याही प्रकारचा गडबड होऊ शकत नाही या प्रकारचं सर्व त्यांना दाखवलं। तेव्हा ते म्हणायला लागले आमचा ईव्हीएम वर विषयी कोणताही आक्षेप नाही आहे, परंतु एका तासामध्ये मतदान एवढं कसं वाढलं तर त्याच्याविषयी सुद्धा इलेक्शन कमिशनरनी सांगितलंय की तुम्ही ते ऐकता
ते 2 तासाच्या 3 तासाच्या फरकाने डिक्लेअर झालेलं मतदान असतं. आम्ही रात्री सर्व प्रक्रिया पूर्ण करून रात्री 11 वाजता जेव्हा संपूर्ण महाराष्ट्राचे मतदानाचं टक्केवारी समोर आली, ती टक्केवारी आम्ही घोषित केली आहे. परंतु तुम्ही 6 वाजता जी 4 वाजेपर्यंतची जी टक्केवारी होती ती गृहीत धरली आहे. त्यानंतर जर 2 तासामध्ये जे मतदान झालं आहे त्याची आकडेवारी आणि सर्व काही समोर आहे. हे जिंकले तर ईव्हीएम चांगलं, हे हरले तर ईव्हीएम मध्ये गडबड आहे, असं सर्व दाखवण्याचं चित्र आणि जनतेची दिशाभूल करण्याचं काम गेली 12 दिवस महाराष्ट्रामध्ये महाविकास आघास आघाडीच्या माध्यमातून चालू आहे. त्यांच्या पायाखालची वाळू खसकली आहे. त्यामुळे वेगवेगळे आरोप करतात आहेत. भारतीय जनता पार्टी 150 सीट लढली आणि त्याच्यापैकी 132 सीट स्वबळावर भारतीय जनता पार्टीने निवडून आले आहे. आमचे सहकारी एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री असून त्यांनी सुद्धा स्ट्राईक रेट चांगला केलाय. त्यांच्या सुद्धा 57 सीट निवडून आल्या आहेत. दुसरे सहकारी राष्ट्रवादीचे अजितदादा पवार, त्यांच्या पण 41 सीट आहे. अशा प्रकारे 232च्या वरती बहुमत असताना सुद्धा एवढा वेळ का लागला? एवढा वेळ ह्याच्यासाठी लागला कारण का आता तुमच्यासाठी विरोधी पक्षनेता शोधण्यासाठी हा वेळ दिला होता. पण तो 12 दिवसामध्ये तुम्ही विरोधी नेता सुद्धा शोधू शकलात नाही. म्हणून पुन्हा एकदा युतीचे सर्व एकत्र येऊन नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे प्रगती पुरुष, मेट्रोमॅन, मुंबई कोस्टल रोडचे जनक, देवाभाऊ, आपल्या सर्वांचे लाडके नेते देवेंद्रजी उद्या संध्याकाळी 5:30 वाजता आझाद मैदानावरती एक अभूतपूर्व कार्यक्रमामध्ये शपथविधी त्या ठिकाणी संपन्न होणार आहे. त्याच्या पूर्वसंध्येला चारको विधानसभेतर्फे आम्ही सर्व कार्यकर्त्यांतर्फे भारतीय जनता पार्टीच्या त्यांना खूप खूप शुभेच्छा या ठिकाणावरून देतो. मी सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. 5 वाजता निरोप दिला आणि आपण सर्वजण या ठिकाणी आलात. सर्व पोलीस कर्मचारी, येणारे जाणारे सर्व नागरिक, मी सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. महाराष्ट्राच्या प्रगतीची वाटचाल देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये उद्यापासून सुरुवात होत आहे. माझी कार्यकर्त्यांना एवढीच विनंती आहे, उद्याच्या अभूतपूर्व शपथविधीच्या सोहळ्यामध्ये आपण सर्वांनी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहून पुन्हा एकदा महाराष्ट्राचे देवेंद्र भाऊ यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून येणाऱ्या काळामध्ये ज्याचा उल्लेख कमलेश यादवजींनी केला की हा मुंबई शहराचं 25 वर्षामध्ये बकालीकरण करण्याचं काम ज्या शिवसेनेने केलं आहे, त्या शिवसेनेच्या हद्दपार करून महानगरपालिकेवरती भारतीय जनता पार्टीचा भगवा त्या ठिकाणी फडकवण्यासाठी आपण सर्वजण एकत्र येऊ. जेव्हा केव्हा निवडणूक लागेल, या भारतीय जनता पार्टी आपलं 150पेक्षा जास्त युतीचं त्या ठिकाणी नगरसेवक निवडून आणून महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा भगवा नक्कीच फडकवेल. आणि उत्तर मुंबईसाठी महापौर या उत्तर मुंबईमधूनच आपण सर्वांनी देऊया अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि उद्याच्या शपथविधीसाठी 12:30 ते 1 पर्यंत आपल्या सर्वांच्या बसेस निघाल्या पाहिजे. आपण सर्वांनी तशी आता गेल्यानंतर तशी व्यवस्था त्याची तयारी करा. मला माहिती आहे भगिनींचं उद्यापासून मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार चालू होतोय, पण सकाळी पूजा करून घ्या आणि संध्याकाळी देवेंद्रजींना आपण भाऊबीजी निमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्या ठिकाणी जाऊया असं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करून आजचा हा जल्लोषाचा कार्यक्रम या ठिकाणी संपलाय. ज्यांना ज्यांना चौकाची जबाबदारी दिलेली आहे सजवायचे, त्यांनी आज रात्री किंवा उद्या दुपारपर्यंत चौक सजवून घ्यायचे आहेत आणि आपापल्या नावाचे आपापल्या फोटोचे त्या ठिकाणी बॅनर लावू शकता स्वागताचे. एवढीच विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारत माता की जय. भारतीय जनता पार्टी महायुतीचा
सूचना और 6 दिसंबर को सुबह